थँक्यू हर्षद रेड्डीज. आपण खूप चांगली गीतं या ठिकाणी वाजवत आहात त्याबद्दल आपलं खरोखरच आभार. खूप चांगली गाणी. जेकेसीसी हरणाला बिग बॅश लीग 2025 सीझन 3 आपण पाहतात ऐकतात आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं पुनश्च एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आज अर्नाळ्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि अर्नाळ्याचे ते वाईब्स सुद्धा जे वाईब्स म्हणजे आतमध्ये आल्यानंतर आपल्याला अपेक्षित होते त्यापेक्षा अजून चांगलं वातावरण निर्मिती इथं बघायला मिळते. खूप चांगला ॲटमॉस्फिअर आहे. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू होईल आणि त्यांची काळजी घेतली आहे जुना कोळीवाड्याच्या सर्व ग्रामस्थांनी आणि जेकेसीसी अर्नाळ्याच्या टीमने सुद्धा. स्टँड आहेत डाव्या बाजूला मोठा स्टँड, समोर स्क्रीनच्या बाजूला सुद्धा बसण्यासाठी स्टँड आहे, तिथून सुद्धा तुम्ही मॅचचा आनंद घेऊ शकता. त्यानंतर मंचा समोर जो आहे लेफ्ट साइडला कॅमेरामॅनच्या जवळ तो सुद्धा एक स्टँड आहे, त्याचा आपण आस्वाद घ्यायचा आहे. प्रेक्षकांना विनंती आहे स्टँड बसण्यासाठी आहेत तर बाहेर बसून तुम्ही मॅचचा आस्वाद न घेता स्टँड मध्ये बसून घ्या. खूप चांगली मॅच तुम्हाला दिसेल. प्रत्येक स्टँडला योग्य तो कव्हर सुद्धा म्हणजे बघा जे लाईटचे पोल आहेत त्यांना ब्लॅक कार्पेटने म्हणजे ब्लॅक कपड्याने पूर्णपणे झाकून घेतलं गेलंय आणि हे सर्व दृश्य एका छोट्या स्टेडियम सारखं आपल्याला बघायला मिळत आहे. प्रत्येकाची काळजी. डगआउट मध्ये फ्रीज आहे, ज्या फ्रीज मध्ये सॉफ्ट ड्रिंक आहेत त्या टीमने तुम्हाला हव्या तेवढ्या त्यातून सॉफ्ट ड्रिंक घेऊ शकता. तुम्ही त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. कोणताही शुल्क नाहीये, ते फक्त खेळाडूंची काळजी म्हणून तिथे ठेवलेलं आहे. ते वेळोवेळी रिफिल केलं जाईल. सौरभ वाबाल गोल्डी मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि अष्टविनायक विरारची बॅटिंग आहे. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज होणारा गोलंदाज आपण बघत आहोत, तो कंगारू संघाचा विशाल. खूप दिवसानंतर या सर्व खेळाडूंना आपण बघतोय आणि त्यामुळे यांच्यामधला खेळ खरोखरच बघण्यासारखा असणार आहे. हो ड्राईव्ह केलं चेंडूला प्रथमने आणि ड्राईव्ह करत असताना क्या बात आहे. विनायक भोईर म्हणजेच मामाची ही हरकत काही नवीन नाहीये, हे जुनी आहे, फक्त आता खूप दिवसानंतर बघायला मिळाली. शानदार फिल्डिंग, शानदार बॅकअप आणि त्यामुळे एकदा कौस्तुभ मेहरा आमच्या साथीने आहेत या मॅच साठी आणि चांगली मजा या मॅचला येणार आहे, यामध्ये शंका नाहीये. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 6 धावा कर या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. जिंकणारा संघ डायरेक्टली सुपर 12 मध्ये जाणार आहे. त्यासाठी दोन्ही संघांना तो प्रयत्न या मॅच मध्ये करावा लागणार आहे. चॅलेंजिंग ओव्हर आणि प्रफुल नवीन गोलंदाज. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गेला डॉट बॉल. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये टार्गेट आहे 9 धावांचं. जर का या 9 धावा नाही झाल्या तर 2 रन मायनस करण्यात येतील. ओ इकडे काय येस, मोठा फटका मारायचा रूपात बाद व्हावं लागलाय सौरभ पवार गोल्डीला. पहिल्या विकेटचं पतन गॉन. पहिल्या मॅच पासून जितकी मजा पॉवर प्ले साठी येत नाही तितकी मजा चॅलेंजिंग ओव्हर बघण्यासाठी येते. बरंच काय घडलंय. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. प्रत्येक निमोळे. पहिला बॉल ऑन साइडला हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं सिंगलसाठी. पहा ब्रेक थ्रू आला गेलाय. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये आता थोड्याशा अडचणी वाढल्या गेल्यात. ते 9 धावांचं टार्गेट आहे आणि अजूनही एकही चौकार आलेला नाही. सर्वात खंतेची गोष्ट आतापर्यंत चॅलेंजिंग ओव्हर मध्ये अष्टविनायक विरार संघासाठी राहिली गेले. पुन्हा एकदा समोर ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय सिंगलसाठी. सिंगलने आतापर्यंत 8 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. 4 चेंडूमध्ये फक्त 2च धावा आल्या. मोठा फटका मारायचा प्रयत्न, पुन्हा डॉट. काय जबरदस्त गोलंदाजी पहा.
कॅप्टनची भूमिका निभावतोय प्रफुल्ल आणि आतापर्यंत फक्त 2च धाबा चॅलेंजिंग ओव्हर मध्ये आले गेल्यात. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलं, फेकी फेकी, ओ इकडे काय आता कॉल होता की नव्हता, परंतु प्रथमला मात्र मैदान सोडावं लागलंय. अजून एका विकेटचं बदल गॉन. त्या मोठ्या चॅलेंजला सामोरं जायचंय आणि या चॅलेंजला सामोरं जात असताना थोडीशी ढासळणारी स्थिती आपल्याला बघायला मिळते ती टीम अष्टविनायक विरार संघाची. सुरुवातीचा क्षण म्हणजे चॅलेंजिंग ओव्हर म्हणजे काय हे समजण्यासाठी केला होता आणि ज्यावेळेला चॅलेंजिंग ओव्हर समजली त्यानंतर मात्र त्या चॅलेंजला पार कसं करायचं, म्हणजे हा चॅलेंजिंग ओव्हर फक्त ओव्हर नाही राहिला तर थोडीशी डोकेदुखी सुद्धा घेऊन आलाय असं म्हणावं लागेल आणि थोडीशी खराब स्थिती अष्टविनायक विरारची या चॅलेंजिंग ओव्हरच्या नंतर आपल्याला बघायला मिळते. तिसरा षटक मार्कचा सुमित नवीन गोलंदाजी मार्कवर 6 धावा धावपळ करतेत. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पुन्हा फेकी तिकडेच, पुन्हा फेकी तिकडेच, पुन्हा तेच उत्तर. अजून एका विकेटचं बदल गॉन. अष्टविनायक विरार संघाला अनिकेत मुळे नसल्याचा काहीसा तोटा म्हणजे त्याची जरूर उणीव भासत असणार आहे. ज्या पद्धतीनं आता बॅटिंग ऑर्डर कोलॅप्स होतोय आणि कंगारू संघाचा जर विचार करायचा झाला तर त्याच्याकडे खूप सारा अनुभव आहे या मैदानात खेळण्याचा. म्हणजे हे सर्व खेळाडू पावसाळी क्रिकेट म्हणा किंवा इथे होणाऱ्या मॅचेसना खेळताना दिसतात, त्याने अनेक विजेतेपद पटकवलेली आहेत आणि त्यामुळे डाऊन द ग्राउंड, ओ व्हॉट अ शॉट, तुषारच्या बॅट मधून येते हुशार चौकार, 4 धावा. थँक्यू. पहा कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला, समोर डाऊन द ग्राउंड वेट केलं होतं आणि लगातार 3 चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक नयन कडून असणार आहे. पहिला आलाय आणि येणं गरजेचं होतं, अडचणी थोड्याशा वाढल्या होत्या आणि अडचणी वाढत असताना हा चौकार काय या मोमेंटमला शिफ्ट करणार असतील. ऑन साइडला केल्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडूला अडवलं. पहा इकडून आता मोठी फटके मारावे लागणार आहेत, किमान 24-25 पर्यंत जाण्याचा प्रयत्न अष्टविनायक विरार संघाला करावा लागणार आहे. 10 धावा धावपळ करते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ओ वॉटर फील्ड, काय जबरदस्त फिल्डिंग होती त्या ठिकाणी, फक्त एकच धावा आली गेली. पहा तुषार प्रयत्न करतोय, परंतु तुषारच्या प्रयत्नाला प्रत्येक निमुळे सुद्धा तितकीच साथ द्यावी लागणार आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू, ओ इकडे काय, हातामध्ये चेंडू कधी निघून गेला करायला मार्ग नाही, चेंडू सी मार्ग पार, चौकार, 4 धावा. सर या 2 चौकाराने थोडस मोमेंटमला शिफ्ट आणलं गेलं. नाही बिलकुल, या 2 चौकाराने फक्त मोमेंटम नाही बदलला तरी कदाचित मॅच बदलण्याचे संकेत आहेत, कारण या 2 चौकारांनी जो काही अष्टविनायक विरार संघ मागे गेला होता तो थोडासा पुढे आलाय आणि आता समाधानकारक धावफलकापर्यंत जाण्यासाठी या 2 चौकारांची खूप मोठी मदत होतीये. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा बॅकफुटला घेऊन खेळण्याचा प्रयत्न, फेकी बऱ्याच वरून केले गेले. पहा इतका उशीर गेला पण बॅकअपला कोणीच का नाहीये हा सुद्धा प्रश्न आहे. विशालने कदाचित लगोरी कमी खेळली असावी असं म्हणावं लागेल. डायरेक्ट हिट करत असताना चेंडू जवळून निघून गेला, परंतु प्रतीक नमुळे जितका वेळ थांबला होता त्याने तुषारला सांगितलं की इथं धाव झाली असती. आता ती धाव झाली असती की नाही ज्या त्या वेळेवर जी होती धाव घेण्यासाठी गेले असते, कदाचित थ्रो तितक्या वेगानं आला नसता, कदाचित विशालच्या हातामध्ये चेंडू आला असता तर रनआउटची संधी सुद्धा बनली असती, हानी झाली असती. पण चांगलं काही चाललेलं असताना अशा प्रकारचा पवित्रा घेणं ही थोडीशी चिंतेची बाब. बघ कशा पद्धतीने हा थ्रो फेकला होता, प्रतीकने न कॉल करता तो पूर्णपणे ऍडव्हान्स आला होता, जवळजवळ खेळपट्टीच्या मधल्या भागापासून म्हणजे म्हणतात नो लाईनच्या पुढे येऊन थांबला आणि पुन्हा एकदा आपल्या क्रीज जवळ पोहोचला. पॉपिंग क्रीज जवळ पोहोचेपर्यंत कोणती धाव नाही, मला वाटतं 3 षटकं संपली, धावफलकात धावा 15 आहेत. शेवटचं षटक, आता शेवटचं म्हणजे हानामध्ये षटक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, सागर बजे चेंडूवरती आले
एक धाव मात्र तिथे जाऊन कंप्लीट केली गेली. 16 आहेत. किमान 24, 25, 26 या धावा अष्टविनायक विरार बघतोय. पुन्हा तसं जीवतोय. ओ लेगस्टमच्या थोडासा बाहेर आहे. किमान 25-26चा उल्लेख आपण सर केला होता आणि तो प्रयत्न करावा लागणार आहे, नाहीतर थोड्याशा अडचणी वाट. ओ इकडे काय आता हात घालणं गरजेचं होतं का हा सुद्धा प्रश्न आहे. परंतु चेंडू निघून गेलाय. सीमारे का पार. चौकार. 4 धावा. थँक्यू थँक्यू. हा फुलटॉस चेंडू होता. बघा अशा प्रकारच्या चौकाराला तुम्हाला जर का अडवायचं असेल तर तुम्हाला डीजे हर्षद सारखं अलर्ट राहावं लागणार आहे. चौका पडला नाही तर बटनावरती हात आणि तेवढं क्विक गाणं तो वाजवतोय, तितकाच क्विक. फटका मारला नाही की तुम्ही त्या फिल्डिंगसाठी जायचंय. आता हा तिथं चेंडूच्या टप्पा पडणार, त्यांना वाटलं होतं की बाउंड्रीच्या बाहेर जातोय, पण तसं झालं नाही. आणि नशिबाने चांगली साथ देत असताना अजून एक वाईड. कौस्तुभ या ठिकाणी जर आपण बघाल तर एका चेंडूमध्ये 6 धावा आल्यात आणि चांगला 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 कमबॅक अष्टविनायक विरारने केलंय आणि त्यानंतर गोलंदाज दीपने सुद्धा. आणि आता येणाऱ्या 3 चेंडूमध्ये सुद्धा किती धावांपर्यंत पोहोचतोय. जो प्रयत्न पहिल्या 2 षटकामध्ये बसला होता तो कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय अष्टविनायक विरारचा संघ. फेकी झाली गेली डायरेक्ट हिट, परंतु इकडे दुसरी धाव घेता घेता कदाचित बाद व्हावं लागलंय तुषारला. अजून एका विकेटचं पतन गॉन. परंतु थँक्यू थँक्यू सर. 23 धावा झाल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ येणे शेष आहे. किमान 25, 26, 27. बघा मॅचचा विचार जर कराल तर या 23 धावा तितक्याशा मोठ्या नाही आहेत, पण जर का या मॅचच्या 2 षटकापर्यंत जी स्थिती होती त्या स्थितीला समोर ठेवून जर विचार कराल तर खरोखर खूप चांगला कमबॅक केलाय. इथून येणाऱ्या 2 चेंडूवरती मोठ्या मोठ्या बाटक्यांची गरज आहे. चेंडूला पाठवला इंटू द गॅप. 4 रन्स. प्रतीक नमोळच्या बॅटमध्ये येतोय दमदार प्रहार. JKCC चौकार. थँक्यू थँक्यू सर. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 2 रन्स मायनस करून सुद्धा या धावांपर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं. नक्कीरकार अजून एका विकेटचं बदल, परंतु काय जबरदस्त कमबॅक केलंय. खूप चांगला कमबॅक, फाईट बॅक आणि त्या कमबॅक नंतर धावफलकावरती धावा आहेत 27-28चं लक्ष्य. 28 धावांचा पाठलाग करायचा आता कंगारूला. त्यामुळे या मॅच मध्ये मजा येणार आहे, रंगत येणार आहे. यानंतर होणाऱ्या ग्रुपची सुद्धा सुरुवात होईल. पहिला सामना एकविरा नारंगी विपक्ष सायबा. दोन्ही कर्णधारांना विनंती आपण टॉस का बॉस मध्ये यायचंय. आमचे मिलिंद पाटील, सचिन पाटील, संतोष दहीपावकर हे या यंग ब्रिगेडची काही जाणकार साथी आहेत आणि त्याने या स्पर्धेचा हा थाट मांडत असताना आपलं सुद्धा खूप मोठं सहकार्य योगदान दिलं. यस पाणी. बघा पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे, खेळाडूंसाठी डगआउट मध्ये उजव्या बाजूला फ्रीज आहे, त्या फ्रीज मध्ये सॉफ्ट ड्रिंक आहेत, ते तुमच्यासाठी आहेत. आयोजकांच्या वतीने ते तुमच्यासाठी आहेत. तरी आपण त्या सॉफ्ट ड्रिंकचा आस्वाद घेऊ शकता. कोणतंही शुल्क नाहीये त्यासाठी. दोन्ही कर्णधार या सायबा आणि एकविरा नारंगी या दोन्ही कर्णधारांनी यायचं. नाणेफेक केली जाणार आहे आणि पहिली इनिंग पहिला पडाव आपण बघितलाय. आमच्या नयनला सुद्धा खूप मजा आली ज्यावेळेला पेन फिरत होते, कारण मॅच मध्ये गेली होती परत बाहेर. म्हणजे पहिली इनिंग अशी ढासळलेली होती. पॉवर म्हणजे जो चॅलेंजिंग ओव्हर आहे तिथून तर पूर्णपणे मॅच असं वाटत होतं की कंगारू संघ पहिल्या इनिंग मध्ये जिंकतोय की काय. म्हणजे त्या षटकामध्ये 0 धावा आल्या होत्या आणि 3 ओव्हर मध्ये 27 धावा. इट्स अ ह्यूज अचिव्हमेंट. आणि अशा चांगल्या पहिल्या इनिंग नंतर आता दुसऱ्या इनिंग मध्ये त्या धावांना वाचवण्यासाठीचा प्रयत्न करणार आहेत. चला या एकविरा नारंगी कर्णधार टॉस का बॉस मध्ये आपण येऊन दाखल व्हायचंय. टीम सायबा कर्णधार आपण सुद्धा त्वरित या. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2025 पर्व 3रं आणि या 3ऱ्या पर्वामध्ये इतकं शानदार आणि दमदार आयोजन. काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतोय आणि त्या नवीन काहीतरी दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये आज जुना कोळीवाड्यामध्ये आल्यानंतर खरोखरच प्रत्येकाला या स्पर्धेबद्दल असणार प्रेम किंवा त्याची ती आवड अजून वाढत चालली आहे. दोन्ही कर्णधार एकविरा नारंगी साहेबाचा कर्णधार आलेला आहे. आपण त्वरित या.
पुन्हा एकदा सगळ्यांसाठी एकच अनाउन्समेंट, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, त्यामुळे आपण त्या टॉससाठी येणं अनिवार्य असेल, कारण मॅच चालू असण्या ज्या वेळेला मॅच चालू राहते त्यावेळेला मध्येच टॉस केला जाणार नाही. चला मुजम्मिल खान आपण या, पियुष आलेले आहेत. सन्माननीय महेशजी रेड्डीज यांना विनंती करेल आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. JKCC असा कॉल महेश रेड्डीज यांच्याकडून साहेबांना टॉस जिंकलाय. थँक्यू महेशजी, आपण स्थानापन्न व्हायचंय. मुजू टॉस जिंकला, काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल आज साहेबाकडून जुलाकोळ एवढ्यामध्ये म्हणजे अर्नाळ्यात आल्यानंतर? पहिली गोष्ट तर आमचे कोण प्रॅक्टिसमध्ये नव्हते, तर आता आम्ही सगळे दररोज प्रॅक्टिस करतायत, तर आम्ही आमचा चांगला गेम खेळू आणि जिंकायचा प्रयत्न करू. या वर्षीचं JKCCचं आयोजन कसं वाटलं? गेटच्या आतमध्ये आल्यानंतर सुरुवातीला जी काही कारकुनी केलेली आहे आणि संपूर्ण जो काय कार्पेट म्हणा किंवा हे संपूर्ण आयोजन बघता, ग्राउंड तर खूप चांगलाच आहे आणि मॅच बघून तर असं वाटतं की ओव्हरआमची मॅच बघायला आलं, पण खेळायला पण मजा येईल आणि स्टँड विन सगळे चांगले. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. पियुष, कशा प्रकारची तयारी खास या स्पर्धेसाठी आणि आज संघामध्ये काही बदल? तयारी तर प्रॅक्टिसला सध्या तर कोणच नाही. आमची टुर्नामेंट झाल्यापासून कोण प्रॅक्टिस नाही करत. प्लेयर पण शॉर्ट आहेत. बघूया आता जिंकण्याचा प्रयत्न करून आणि मॅच एक नंबर केलाय. साऊंड सिस्टम तर मध्ये गेल्यावर खूप भारी वाटते. क्या बात आहे. आज या स्पर्धेमध्ये सहभाग घेत असताना JKCC अर्नाळ्याने जी स्पर्धा आयोजित केली आहे, काही आयोजनाला बघून त्या पहिल्या नंबरच्या ट्रॉफीवर किंवा फायनल पर्यंत जाण्याची इच्छा प्रकट झाली आहे? झाले तर खूपच. यंदाचा सीझन आमचा खूप बॅड लक चालू आहे. जिंकण्याचा खूप प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. नाणेफेकीचा कौल झाला, नाणेफेकीचा कौल जिंकला टीम साहेबांना आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केला आई एकविरा नारंगी या संघाला. या दोन संघादरम्यानची मॅच ग्रुप बी मधील पहिली असणार आहे. तुर्तास चालू असलेला सामना सुद्धा तितकाच चांगला आहे आणि तितकाच रंगतदार सुद्धा होणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2025. स्टे ट्यून विथ पाटील नेटवर्क. थँक्यू. चॅलेंजिंग ओव्हर नाही ना? हो हो, टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू खाली राहिला आणि ती ताकद आहे सर संकेतची. नाही, पण तो जो ज्या पद्धतीने चेंडू दोन पायांच्या मधून गेला ना प्रसादचं टेन्शन आता वाढलंय. कारण पहिल्या मॅच पासून आतापर्यंत हातामध्ये काही चेंडू येत नाहीये आणि हे टेन्शन आता कधी त्या टेन्शन पासून त्यांना मुक्ती मिळते वेगळी बाब. परंतु ज्या वेळेला पहिली इनिंग झाली, पहिली मॅच या दोन संघादरम्यान झाली होती, त्यावेळेला सुद्धा पहिल्या षटकामध्ये 5च धाबा होत्या. आता या 5 धाबांची सुरुवात, पण मागील इनिंगचा जर आपण विचार केला तर त्या इनिंग मध्ये एक गोष्ट दिसून आली, सुरुवात खराब होऊन सुद्धा शेवट चांगला जर केला. ओ काय जबरदस्त डिलिव्हरी, शानदार डिलिव्हरी आणि त्या डिलिव्हरीने बीट होत असताना फलंदाज बेल्स मला वाटते उडाली आहे. त्यामुळे फलंदाज बाद होत असताना विकेटचं पतन. दुसरी विकेट. थँक्यू डीजे. बघा, दोन गोष्टी होत्या कौस्तुभ. पहिला चेंडू ऑफ स्टंपवर बाहेर काढला, विकेट किपर बीट झाले. इथून लेग स्टंप आणि मिडल स्टंपच्या मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, बॅट्समॅनच बीट झाला आणि संकेतनं खूप प्रभावित केलंय. मगाशी सुद्धा त्यानं चॅलेंजिंग ओव्हर टाकली होती आणि आता सुद्धा चॅलेंजिंग ओव्हर मध्ये तो आलाय. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फेकी झाली गेले. ओ येस, पहा संपूर्ण खेळ बदलतोय पहिल्या 3 चेंडू मध्ये. आता इतक्या अडचणी वाढल्यात की अजून एका विकेटचं बदल. तिसरा जवळपास गडी बाद होतोय, गॉन. पहा कुठे ते 2 षटकामध्ये पहिल्या इनिंग मध्ये 6 धाबा आणि कुठे ते नंतरचं कमबॅक 27 धाबा. 28 धाबांचा टार्गेटचा पाठलाग करत असताना आतापर्यंत कांगारू संघाच्या 6 धावांवर जवळपास 3 गडी बाद झाल्यात आणि अशा चॅलेंजिंग ओव्हर मध्ये विकेट
आपल्याला जास्त पाहायला मिळत आहेत. संकेतने केलेला पलटवार, काय इकडून थोडस कमबॅक करण्याचा प्रयत्न असणार आहे की काय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. टॅप केले गेले चेंडूला, फेकी झाली गेले सिंगलसाठी. पहा अडचणी वाढल्यात, भरपूर अडचणी वाढल्या. आता अशा अडचणी वाढत असताना दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. या धाबांचा पाठलाग आहे की बचाव करायला अजूनही मार्ग नाहीये. बघा पण ज्यावेळेला दीप बाद झाला, अजून एक फलंदाज बाद झाला, 2 विकेट गेल्यात. विनायक भोईर मैदानाच्या आतमध्ये आलाय. जरी नव्यानं आला असला, खूप वेळची विश्रांती त्याने घेतली असली तरी सुद्धा हा खेळाडू वेगळा आहे. मॅचला परत कसं आणणं या सगळ्या बाबी त्याला चांगल्या माहिती आहेत. आणि सर्वात मोठी गोष्ट गटसी आहे. त्यामुळे ही मॅच कधीही परत फिरू शकते, बनवू सुद्धा शकते. आणि कंगारू संघ यामध्ये पलटवार करू शकतो, ही शक्यता आहे. संकेतचं कौतुक करावं तितकं कमी. अष्टविनायक विरारने दुसऱ्या पाडावामध्ये केलेला खेळ, म्हणजे मागील 2 षटकामध्ये केलेला खेळ आणि त्यानंतर या इनिंग मध्ये आल्यानंतर पहिली 2 षटकं सच आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, ग्रेट परफॉर्मन्स दिलाय. पहा किती धावा झाल्यात. सहा धावा धापल करतात. आणि आता इक्वेशन काय बनले, 12 मध्ये 22. 12-22चं खूप मोठं इक्वेशन आहे. आणि अशा वेळेला प्रथमच्या हातामध्ये चेंडू आहे, तिसरं षटक मार्गस्थ आहे. 12-22च्या इक्वेशनला आता 2 बॅटरला काय करायचं आणि कोणाविरुद्ध कसा प्लॅन करायचा, किती चौकार आणायचे आहेत. पहिला बॉल ड्राईव्ह केले चेंडूला सिंगलसाठी. पहा सर कुठे अडचणी वाढली. संकेतच्या षटकामध्ये संपूर्ण खेळ बदलला गेला. पहिलं षटक ओळखता फक्त 5च धावा आणि त्यानंतर संकेतच्या षटकामध्ये चॅलेंजिंग ओव्हरमध्ये सर्व काही खेळ बदलला होता. नाही, खरं दडपण तर ती दीपच्या विकेटने आलं. पहिल्या षटकामध्ये दीपची विकेट आली, तिथून दुसऱ्या षटकामध्ये चॅलेंजिंग ओव्हरमध्ये 2 धावा मायनस होणार याचं सुद्धा टेन्शन होतं. त्यामुळे बाउंड्री मारणं ही गरज होती टीमची. ओ काय जबरदस्त फटका आहे. असा फटका की क्षेत्ररक्षकाला हलू सुद्धा दिलेला नाहीये. चेंडू सीमा रेखा पार, चौकार. थँक्यू. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गॅप मधून. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाटील नेटवर्कवर आमच्या मुख्य स्क्रीनवर पाहू शकतात कशा प्रकारे तो फटका एक्झिक्यूट केला. 5 चौकार आला, सर्वात जमेची बाजू आहे. 10-17चं इक्वेशन आहे. काय एखादा अजून एक चौकार पाहायला मिळेल, इकडून प्रथम त्या कमबॅक कडे बोलेल. हो थोडासा बाहेर असं आमचे ऑफिशियल पंच सांगतात गंभीर सर. आणि चेंडू वाईट डिक्लेअर केला गेला. अशीच काहीशी हरकत आपण मागील मॅच मध्ये बघितली होती. वाईट नंतर चौकार आला, चौकारानंतर वाईट आला आणि वाईट चौकार, वाईट नंतर 6 धावा एका बॉल मध्ये आल्या होत्या. तिथून गेम बदलला होता. बदलणारा गेम आणि यावेळेला गोल्डीच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. फलंदाज बाद, अजून एका विकेटचं पतन. दोन एक्सपिरियन्स प्लेयर मैदानात आहेत. 2 एक्सपिरियन्स प्लेयर. सागर बसे मैदानात आलाय कंगारूसाठी. सागरने सुद्धा गेले कित्येक वर्ष खेळत असताना कधी कधी मिडल राऊंड मध्ये असा खेळ केलाय की तो खेळ कंगारू संघाला विजय संपादन करून देताना दिसलाय. इक्वेशन बघा, 9-16 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली आहे. एखादी बाउंड्री या जर का येणाऱ्या 3 चेंडू मध्ये आली किंवा 2 बाउंड्री आल्या, मॅच चांगली बनेल. आणि इथं शक्यता खूप मोठी आहे. 9 खेळाडू आहेत. 9 खेळाडू मधून चौकार पार करणं इतक्या मोठ्या बाउंड्री मध्ये तितकीशी अवघड बाब नाहीये. बघूयात काय घडतंय. 8-15. ओ मिस झाला गेलाय. पहा काय जबरदस्त कमबॅक आहे. या धावांचा पाठलाग होता की बचाव होता, आता कळायला मार्ग झाला गेला. 28 धावांचा पाठलाग करतोय आणि 7-15 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. काय इकडून एखादा चौकार, मोठा फटका मारायचा प्रयत्न, पाठीमागे चेंडू निघून गेला. फेकी सुद्धा झाली गेले सिंगल साठी. षटक संपलं 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकरती धावा आहेत 13 नव्हे 14 आणि 6 चेंडू 14 धावांची गरज आहे. आता थोडंसं टेन्शन वाढलंय. या टेन्शन वाढल्यानंतर कॉन्ट्रीब्युशन दोघांनाही दाखवावं लागणार आहे. आपल्या संघासाठी असलेलं डू ऑर डाय मॅच आहे. ही जर संधी गमावली तर ही संधी पुन्हा मिळणार नाही JKCC अर्नाळा बिग बॅश लीग मध्ये खेळण्याची. कारण आज जर जिंकलात तर तुम्हाला परवा खेळायला मिळेल. जर का आज नाही जिंकलात तर डायरेक्टली पुढच्या वर्षी तुम्हाला खेळण्याची संधी मिळणार आहे. प्रसाद वेगवान चेंडू, हे अस्त्र आहे. ऑफ कटर चेंडू
यष्टी वरती गेला फलंदाज विनायक भोईर बाद. बाद झाला विनायक भोईर आणि त्याची जागा घेण्यासाठी मला वाटतं प्रफुल्ल आलाय. प्रफुल्ल मैदानाच्या आतमध्ये येतोय तोपर्यंत 5-14 इक्वेशन. आता या मॅचला जिंकण्यासाठी येणाऱ्या 2 चेंडूवरती पहिले सुरुवातीला 2 मोठे फटके हवेत. ते जर का 2 मोठे फटके आले तर 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 कहाणी बनू शकते. परंतु धावचीच्या रूपाने पुन्हा एकदा गडी बाद. क्रिकेटचा खेळ कसा बदलतो, क्रिकेटचा खेळ बदलल्यानं कसा रिझल्ट बदलतो हे आपण या मॅच दरम्यान पहिल्या इनिंगला बघितलं. दुसऱ्या इनिंग मध्ये असा काही चमत्कार होतोय का हे बघणं रोचक ठरणार आहे. तुर्तास 4 चेंडू 14 धावांची गरज. बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू अतिरिक्त धाव कोणतीही धाव येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. आता 3-14 म्हणजे या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक असल्यासारखं चित्र आहे. आता 2 मध्ये 14 मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिली गेली. अजून एक गडी बाद होतोय. पहा 28 धावांचा पाठलाग बचाव झाला या मैदानावर. आणि आता इक्वेशन काय 1 मध्ये 14. नेक्स्ट ग्रुप रेडी राहायचा जिकडे टॉस झाला गेलाय. आणि पहिली मॅच ग्रुप बी मधून जिकडे आपल्या भेटीला येते आई एकविरा नारंगी संघासमोर साईबा हे बॅटल जे आपल्या ग्रुप ए मधून जी भेटीला येणार आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू या दुसऱ्या इनिंग मधील जिकडे एका चेंडू 14 धावांची गरज आणि मॅच फिनिश. सामना जिंकलाय अष्टविनायक विरार या संघाने आणि पराभवाच्या छायेत जातो कांगारू संघ. ग्रुप ए मधून दुसरा संघ जो सुपर 12च्या दिशेने वळतो त्या संघाचं नाव होतं अष्टविनायक विरार. हॅलो. मॅन ऑफ द मॅच आता झालेल्या मॅचचा खेळाडूचं नाव आहे मिस्टर प्रतीक नमोळे. अष्टविनायक विरार अभिनंदन. दुसरा क्वालिफाय होणारा संघ ए ग्रुप मधला आणि त्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रतीक नमोळेच्या नावे जातोय. टीम साहेबा विपक्ष आई एकविरा नारंगी पुन्हा एकदा पहिला